नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 23 एप्रिल 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यांच्यामधील ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण महारेरा संशोधन केंद्र, पायलजी 1-2, कॅप्री शहर, नॅशनल सिक्युरिटी गार्ड ज्याला की आपण NSG म्हणतो, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी मित्रांनो आपण आता सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे आजची जी पहिली न्यूज आहे ती आहे महारेरा या कायद्यासंदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। 212 गृह प्रकल्पाबाबत महारेरा साशंक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 3 वर तुम्हाला दिसून जाईल। तर या ठिकाणी जो काही महारेरा आहे हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे। या ठिकाणी महारेराकडून जे काही बिल्डर्स आहेत आणि त्या बिल्डर्स कडून केली जाणारी घरांची विक्री आहे आणि ते घरांची विक्री आणि घरांची खरेदी करणारे जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी महारेरा किंवा रेरा या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती। तर रेरा किंवा महारेरावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। महारेरा म्हणजे काय अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी बेसिक प्रश्न सुरुवातीला आपल्याला विचारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपलं जे योग्य पर्याय आहे ते आहे पर्याय बी, महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण असा या ठिकाणी महारेराचा अर्थ होतो। म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये रिअल इस्टेट बिझनेस आहे त्याचं नियमन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली जी काही संस्था आहे ती संस्था म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या जे काही बांधकाम क्षेत्र आहे त्या बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी आणि त्याचं नियमन करण्यासाठी या ठिकाणी महारेराची निर्मिती करण्यात आलेली आहे। दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रकारच्या आपल्या देशामध्ये असणारी जी काही मोठी महानगरे आहेत त्या महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम व्यवसाय होताना आपल्याला दिसतो। मग या ठिकाणी जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी केंद्र सरकारने रेरा नावाचा कायदा आणला होता, ज्याला की आपण रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट असे म्हणतो। आणि प्रत्येक राज्य सरकारने स्वतःचा रेरा कायदा निर्माण केला, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून निर्माण करण्यात आलेला जो काही कायदा आहे तो आहे महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट, जो की या ठिकाणी मित्रांनो 2016 साली आणण्यात आला होता। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ऍक्टच्या अंतर्गत जे काही घर खरेदीदार आहेत त्या घर खरेदीदारांच्या हक्काचं संरक्षण या ठिकाणी केलं जाणार आहे। एकूण या संदर्भात तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, रिअल इस्टेट क्षेत्रात महारेराची भूमिका काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जी काही आपण डिस्कशन केली आहे त्या डिस्कशनच्या आधारावर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये महारेराची जी काही भूमिका आहे ती भूमिका म्हणजे रिअल इस्टेटचे जे काही प्रकल्प आहेत आणि त्या संदर्भात जे काही एजंट्स आहेत यांची नोंदणी करणे हा या ठिकाणी रिअल इस्टेट क्षेत्रात महारेराची भूमिका असलेली आपल्याला दिसते। अशा प्रकारे एकूण महारेराविषयी या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी संशोधन केंद्रा संदर्भात आहे। ज्या काही आपले इतर प्रश्न आहेत ते आपण इतर स्रोतापासून घेतले आहेत। लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये केवळ एकच न्यूज अशी होती जी की आपल्यासाठी महत्त्वाची होती। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। भारताने अलीकडेच नवी दिल्लीत एक मोठे संशोधन केंद्र चालवण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। संशोधन म्हणजे एखाद्या विषयावर सखोल ज्ञान प्राप्त करणे, याला आपण संशोधन असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल कोविड नावाचा आजार आहे किंवा कोविड नावाचा विषाणू आहे। हा कोविड नावाचा विषाणू कशा प्रकारे कार्य करतो याची जर आपल्याला माहिती भेटली तर या ठिकाणी त्या कोविडवर आपण औषध निर्मिती करू शकू किंवा लसीची निर्मिती करू शकू। मग या ठिकाणी या कोविड विषाणूवर सखोल अभ्यास करण्यासाठी आपल्याला संशोधन करावे लागते आणि त्यासाठी आपल्याला
त्या प्रकारच्या लॅबोरेटरीज त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। मग अशाच प्रकारचे जे काही संशोधन केंद्र आहे ती भारतामध्ये विकसित केली जात आहेत, भारतामध्ये विविध देशांसोबत सहकार्य करून निर्माण केली जात आहेत। मग तशाच प्रकारचे एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 3 आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, रशिया या देशासोबत भारताने सहकार्य केले आहे आणि त्या अंतर्गत भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी एक मोठे संशोधन केंद्र उभारले जाणार आहे। मग या ठिकाणी दिल्ली युनिव्हर्सिटी आणि रशियन सरकार यांच्यामध्ये ते सहकार्य या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि या ठिकाणी जे काही रिसर्च सेंटर किंवा रिसर्च हब निर्माण केले जाणार आहे ते जॉईंट असेल, म्हणजे दोन्ही देशांच्या कोलॅबोरेशनने त्या ठिकाणी ते निर्माण केले जाणार असेल। चलो आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो या ठिकाणी मित्रांनो पायलजी 1-2 या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। अलीकडेच कोणत्या देशाने पायलजी 1-2 विमान विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही उत्तर कोरिया नावाचा देश आहे या उत्तर कोरिया नावाच्या देशाने अलीकडेच पायलजी 1-2 या विमान विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे। विमान विरोधी म्हणजे जर आकाशातून एखादं शत्रू सैन्याचं विमान आपल्या देशाच्या विरुद्ध येत असेल तर त्या विमानाला हवेतच नष्ट करण्यासाठी वापरलं जाणारं जे काही क्षेपणास्त्र असतं त्याला आपण विमान विरोधी क्षेपणास्त्र असे म्हणतो। मग अशा प्रकारच्या विमान विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही मॅप पाहू शकताय। मॅप मध्ये या ठिकाणी हा जो एरिया आहे तो कोरियन द्वीप आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला वरच्या दिशेला या ठिकाणी उत्तर कोरिया दिसेल आणि खाली तुम्ही दक्षिण कोरिया पाहू शकताय, जो की टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये खूपच विकसित देश असलेला दिसतो। या ठिकाणी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये 1950 ते 53 या सालादरम्यान युद्धही झाले आहे। म्हणजेच या ठिकाणी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सदैव संघर्ष असलेला आपल्याला दिसतो आणि यामध्ये तिसरा एक प्लेयर आहे तो आहे US, ज्याला की आपण अमेरिका असे म्हणतो। या ठिकाणी 1949 साली उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केले होते आणि त्याचेच रूपांतर पुढे कोरियन युद्धामध्ये झालेले होते। मग या ठिकाणी जो काही उत्तर कोरिया आहे तो या ठिकाणी हुकुमशहाच्या अंडर आहे आणि या ठिकाणी जागतिक स्तरावर अशांतता निर्माण करण्यामध्ये उत्तर कोरिया एक महत्त्वपूर्ण थ्रेट आहे, अशी प्रकारची भावना युरोपियन महासंघ आणि जे काही पश्चिमात्य राष्ट्र आहेत त्यांना असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। अशा प्रकारे एकूण स्वतःच्या संरक्षणासाठी उत्तर कोरियाकडून वारंवार अशा प्रकारचे काही क्षेपणास्त्र आहेत त्यांच्या टेस्ट किंवा चाचण्या घेतल्या जातात। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की MPSCचा आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारे कॅप्री शहर कोणत्या देशात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही अलीकडेच बातम्या दिसलेले कॅप्री शहर हे इटली या देशामध्ये आहे। या ठिकाणी G7 जे काही परराष्ट्र मंत्री आहेत त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये इराण आणि जे काही इस्रायल आहे यांच्यामध्ये सध्या जो काही संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर या ठिकाणी चर्चा झाली आणि या ठिकाणी एक स्टेटमेंट बाहेर आलं की दोन्ही देशांनी शांततेच्या प्रक्रियेतून स्वतःचे जे काही विवाद आहेत ते सोडवावेत आणि जागतिक स्तरावर जी काही शांतता आहे ती अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारचे एक स्टेटमेंट या ठिकाणी G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत जी की कॅप्री शहर इटली या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी देण्यात आले होते। तर या ठिकाणी तुम्ही वर्ल्ड मॅप पाहू शकताय। वर्ल्ड मॅप मध्ये या ठिकाणी जो हा सर्कल एरिया आहे या एरियामध्ये आपल्याला इटली या देशाची पोझिशन दिसते आणि या ठिकाणी इन बिगर पिक्चर मध्ये या ठिकाणी तुम्ही मेडिटेरियन सी, ज्याला की आपण भूमध्य महासागर म्हणतो, त्या भूमध्य महासागराचा हा एरिया आहे आणि या ठिकाणी हा जो एरिया आहे तो या ठिकाणी इटली या देशाचा एरिया असलेला आपल्याला दिसतो, जो की एक युरोपियन महासंघाचा सदस्य देश आहे। या ठिकाणी जे काही जिओग्राफी असते प्रत्येक देशाची आणि खास करून UPSCची जर तुम्ही चर्चा केली तर UPSCचा फेवरेट एरिया जर विचारला, UPSCचा सर्वात आवडता एरिया आहे मेडिटेरियन सी आणि इस्रायलचा हा एरिया। कारण मागच्या काही वर्षांमध्ये UPSCने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मॅप बेस्ड क्वेश्चन विचारले आहेत। मग अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही तेव्हा सॉल्व्ह करू शकता जेव्हा तुम्हाला त्या पर्टिक्युलर मॅप विषयी थोड्याफार प्रमाणात अंदाजा असेल आणि लॉजिक वापरून ही या ठिकाणी तशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता। म्हणजेच या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मॅपची स्टडी ही आपल्यासाठी खूपच महत्त्वाची
असते। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी आपले UPSC चे प्रश्न आहेत। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 सरळ पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट नॅशनल सिक्युरिटी गार्ड। हियर वी हॅव स्टेटमेंट 1, इट वॉज क्रिएटेड बाय कॅबिनेट सेक्रेटरी अंडर द नॅशनल सिक्युरिटी गार्ड ॲक्ट 2008। स्टेटमेंट 2, the Union Defense Ministry exercise administrative and operational control over National Security Guard. Statement 3, the head of the National Security Guard designated as a Director General is selected by National Security Advisor. अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर आहेत आणि आपल्याला विचारलं आहे की हाऊ मेनी स्टेटमेंट आर करेक्ट, म्हणजे वरील 3 स्टेटमेंटपैकी किती विधाने हे बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले आहे। या ठिकाणी सर्वप्रथम जे स्टेटमेंट 1 आहे त्याची चर्चा करूया। स्टेटमेंट 1 या ठिकाणी मित्रांनो चुकीचे आहे, कारण नॅशनल सिक्युरिटी गार्ड ही एक स्पेशल फोर्स आहे जी की जे काही टेररिझम आपल्या देशामध्ये आहे त्याला काउंटर करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे आणि जे NSG कमांडर असतात त्यांना ब्लॅक कॅट्स असेही म्हणतात। हाही पॉईंट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी ही जी फोर्स आहे या फोर्सची जी काही निर्मिती आहे, इस्टॅब्लिशमेंट आहे, ती 1984 साली करण्यात आली होती आणि 1984 सालीच का या NSG ची निर्मिती करण्यात आली, तो ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि जे काही इंदिरा गांधी असॅसिनेशन आहे याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी NSG ची स्थापना करण्यात आली होती, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जे काही कॅबिनेट सेक्रेटरी आहेत यांच्या निर्देशानुसार नॅशनल सिक्युरिटी गार्ड ॲक्ट 1986 च्या अंतर्गत या ठिकाणी मित्रांनो NSG कमांडोची निर्मिती करण्यात आली होती। या ठिकाणी 2008 च्या ॲक्ट नुसार ती करण्यात आली नव्हती, म्हणजे स्टेटमेंट 1 हे या ठिकाणी चुकीचे ठरते। पाहूया स्टेटमेंट 2 मित्रांनो। या ठिकाणी स्टेटमेंट 2 जे आहे तेही या ठिकाणी चुकीचे आहे। या ठिकाणी जे काही NSG आहे यांचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन आणि जे काही त्यांचं ऑपरेशनल कंट्रोल आहे ते पाहण्याचं कार्य या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडून केलं जातं, ना की युनियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, म्हणजे जे काय आपलं गृह मंत्रालय आहे गृह मंत्रालयाकडून या ठिकाणी NSG ला कंट्रोल किंवा नियंत्रित केलं जातं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि स्टेटमेंट 3 जर या ठिकाणी पाहिलं तर स्टेटमेंट 3 मध्ये जे काही NSG चे हेड असतात त्यांना डायरेक्टरेट जनरल असं म्हटलं जातं आणि त्यांची जी काही सिलेक्शन आहे किंवा त्यांची जी काही नियुक्ती आहे ती या ठिकाणी गृह मंत्रालयाकडून केली जाते, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर किंवा राष्ट्रीय संरक्षण सल्लागाराकडून केली जात नाही। गृह मंत्रालय या ठिकाणी डायरेक्टरेट जनरल जे की NSG चे सुप्रीम कमांडर असतात त्यांची नियुक्ती केली जाते आणि जे काही IPS लेवलचे व्यक्ती असतात त्यांची या ठिकाणी नियुक्ती केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 आणि स्टेटमेंट 3 या ठिकाणी तिन्ही स्टेटमेंट आपले चुकीचे असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी, नन ऑफ द अबव इज करेक्ट स्टेटमेंट। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे। जे काही इंग्लिशमध्ये आपण प्रश्न पाहत आहोत ते आपलं पूर्ण UPSC बेसिक किंवा UPSC च्या बेसवर आधारित आहेत। मग या ठिकाणी आपण MPSC UPSC ला सोबतच या ठिकाणी तयारी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सरळ प्रश्न पाहूया। ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, अ सेमी ॲन्युअल रिपोर्ट रिसेंटली सीन इन द न्यूज इज पब्लिश बाय, म्हणजे जी काही ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आहे ती अलीकडेच बातम्यांमध्ये होती, जी की एक सेमी ॲन्युअल म्हणजे वर्षातून 2दा ती रिपोर्ट पब्लिश होते, ती कोणत्या संस्थेकडून पब्लिश केली जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हा जो रिपोर्ट आहे ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला की आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणतो, यांच्याकडून तो पब्लिश केला जातो। या ठिकाणी जागतिक स्तरावर जी काही आर्थिक स्टॅबिलिटी आहे किंवा आर्थिक जी काही स्थिरता आहे ती कशा प्रकारची आहे हे या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला कळतं। त्याचबरोबर ही जी रिपोर्ट आहे ती वर्षातून 2 वेळा पब्लिश केली जाते, म्हणजे प्रत्येक 6 महिन्यातून एकदा अशा प्रकारे ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट
पब्लिश होताना आपल्याला दिसतो। आणि पुढे जर IMF ची आपण चर्चा केली तर 1945 साली या ठिकाणी IMF ची स्थापना झाली होती, जी एक संयुक्त राष्ट्र संघाची संबंधित संस्था आहे आणि ती एक वित्तीय संस्था आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जर IMF चे हेडक्वार्टर आपण पाहितले तर IMF चे हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। आणि या ठिकाणी मुख्य कार्य करणारी जी काही त्यांची बॉडी आहे ती आहे बोर्ड ऑफ जनरल। म्हणजे या ठिकाणी जे काही बोर्ड ऑफ जनरल आहे ते प्रामुख्याने या ठिकाणी IMF चं जे काही डेली वर्क आहे ते या ठिकाणी पाहताना आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 23 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।